नमस्कार, मी शब्दयोद्धा प्रसाद. धनंजय मुंडे कधी पालकमंत्री, कधी मंत्री, कधी ओबीसींच्या नेतृत्वाचा चेहरा, तर कधी विरोधातील निर्णायक आवाज. पण आज त्याच मुंडेंभोवती सातत्यानं आरोपांचं वादळ फिरताना दिसतंय. यामुळेच आधी त्यांचं हक्काचं पालकमंत्रीपद केलं, नंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर कौटुंबिक लढाई, खंडणीचे आरोप, भ्रष्टाचाराची कुजबूज आणि थेट खुनाच्या आरोपांचं सावट. एकेकाळचा बीडचा बिनतोड नेता आज स्वतःच्याच गडात अडचणीत सापडलाय. या सगळ्यात देवेंद्र फडणवीसांचं राजकीय पाठबळ मुंडेंना मिळतं अशी कुजबूजही अनेकदा झाली. फडणवीस आणि अजितदादा धनंजय मुंडेंना पाठीशी घालत असल्याचे आरोपही झाले. या चर्चांना मुंडेंचा राजीनामा घेऊन देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम लावला. पण तुम्हाला माहितीये का, दोन वेगवेगळ्या पक्षात असलेल्या या नेत्यांची राजकारणापलीकडची मैत्री असल्याचं बोललं जातं. दोन्ही मातब्बर नेत्यांची ही मैत्री फार जुनी आहे. दोघांनी एकमेकांना अनेकदा याच मैत्री खातर मदत केल्याचंही बोललं जातं. आजच्या या व्हिडिओत दोन्ही नेत्यांच्या त्याच मैत्रीबाबत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धनंजय मुंडेंच्या राजकीय करिअरला खऱ्या अर्थानं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं ब्रेक लागला. मुंडेंचा निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मिक कराड याच हत्या प्रकरणात नंबर 1 चा आरोपी आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणाऱ्या सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वेळोवेळी मुंडेंवर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष आरोप केलेत. यामुळे धनंजय मुंडे बॅकफूटवर गेल्याचं बोललं गेलं. या दरम्यान मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा गंभीर आजार जडला. करुणा मुंडे यांनीही त्यांना या दरम्यानच न्यायालयात खेचलं. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला भाग पाडलं असं बोललं गेलं. पण असं असलं तरीही मुंडे आणि फडणवीस यांची मैत्री तशी फार जुनी असल्याचं बोललं जातं. मुंडे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही दोघांमधली निखळ मैत्री तशीच टिकून होती असंही बोललं गेलं. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा ऐतिहासिक शपथविधी केला. पण त्यामागेही मुंडे आणि फडणवीस यांची मैत्रीच कारणीभूत असल्याचं बोललं गेलं. पुढे अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि ते महायुतीत सहभागी झाले. त्याही वेळी राजकीय वाटाघाटीत धनंजय मुंडे आघाडीवर होते असं बोललं गेलं. यावरूनच दोन्ही नेत्यांच्या मैत्रीची सातत्यानं चर्चा झाली. पण या दोन्ही नेत्यांची मैत्री नेमकी कधी आणि कुठून सुरू झाली ते पाहूयात. गोपीनाथ मुंडे हे भाजपचे मोठे नेते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनीच भाजपला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात आणि तळागाळात पोहोचवलं. महाजन आणि मुंडे ज्यावेळी कामानिमित्त नागपूरला जायचे त्यावेळी त्यांचा मुक्काम तिथले विधान परिषद सदस्य गंगाधर पंत फडणवीस यांच्या घरी असायचा. याच गंगाधर पंत फडणवीस यांचे सुपुत्र म्हणजे देवेंद्र, अर्थात मुंडे आणि फडणवीस यांचे जिव्हाळ्याचे संबंध. गंगाधर पंत यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणण्यात गोपीनाथ मुंडेंचीही महत्वाची भूमिका मानली जाते. देवेंद्र फडणवीस ज्या वेळी मुंबईला यायचे तेव्हा ते गोपीनाथ मुंडेंचीही भेट घ्यायचे. या दरम्यानच काकांसोबत असणाऱ्या धनंजय मुंडेंची देवेंद्र फडणवीसांशी मैत्री झाली. 2000 ते 2004च्या काळात धनंजय मुंडे भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. या दरम्यानच मुंडे आणि फडणवीसांची जवळीक वाढली. पुढे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष झाला. त्यातून त्यांनी भाजपला राम ठोकला. पण तरीही त्यांची फडणवीसांशी मैत्री तशीच अबाधित राहिली. मधल्या काळात धनंजय मुंडेंवर अनेक टोकाचे आरोप झालेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच मागून घेतला असंही बोललं गेलं. यामुळे आता ही मैत्री तशीच टिकून आहे की त्यात अंतर पडलंय, याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा.